नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डीजे वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 11th चॅप्टर सर्कल स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 42 ज्या अंतर्गत सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजे काय याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, सर्कलच्या काही बेसिक कन्सेप्ट आपण यापूर्वी अभ्यास केल्या आहेत, त्या थोड्याशा पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. इथं आपल्याला ओ सेंटर असणारे एक सर्कल दिलेलं आहे, ज्यावर आधारित आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. क्वेश्चन काय सांगितलंय पहा. आयडेंटिफाय द रेडिया, chords and diameters in the circle alongside and write their names in the table below. आपल्याला ही फिगर ऑब्झर्व करून त्या फिगरच्या अनुसरून रेडिया, कॉर्ड्स आणि डायमीटर्स लिहायचे. रेडियसचाच प्लुरल फॉर्म रेडिया होतो, त्याच पद्धतीने कॉर्ड्स आणि डायमीटर या सर्कल वरून लिहायचे. आपण रेडियसची डेफिनेशन काय पाहिलेले पहा. इफ द लाईन सेगमेंट जॉइनिंग टू द सेंटर अँड द पॉइंट ऑन द सर्कल इज नोन ॲज द रेडियस. म्हणजे सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट यांना जोडणारा जो लाईन सेगमेंट असतो, म्हणजे जो सेगमेंट असतो, ज्याला आपण रेडियस असं म्हणतो. म्हणजे या फिगरमध्ये मग रेडियस आपल्याला कोणकोणते दिसतात. हा जो सेगमेंट ओबी आहे त्याला आपण रेडियस असं म्हणू शकतो. सेगमेंट ओए असेल, सेगमेंट ओसी असेल किंवा सेगमेंट ओएफ असेल. हे जे 4 सेगमेंट आहेत त्यांना आपण या सर्कलच्या रेडियस म्हणजेच एकत्रितपणे रेडियाई असं म्हणू. दॅट इज मीन्स फर्स्ट लिहित असताना सेगमेंट ओए, सेकंड लिहित असताना सेगमेंट ओबी, त्याच पद्धतीने सेगमेंट ओसी आणि सेगमेंट ओएफ. दीज आर दी रेडिया ऑफ द सर्कल. त्यानंतर आपल्याला कॉर्ड्स असं विचारलेलं आहे. If the line segment joining the end points, that is the points on the circle, then it is known as the chords. म्हणजे सेगमेंट अशा पद्धतीने असावा की त्या सेगमेंटचे एंड पॉइंट्स म्हणजे जर सर्कलवर असतील, म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जोडणारा जो सेगमेंट असतो, ज्यांना आम्ही कॉर्ड्स असं म्हणतो. म्हणजेच कॉर्ड इथं कोणते आहेत. हा जो सेगमेंट ईसी आहे त्याला आपण कॉर्ड असं म्हणू. याच पद्धतीने ए आणि बी हे पॉइंट सर्कलवर आहेत, म्हणजे ए बी हा सुद्धा कॉर्ड होतो. सेम वे एडी हा सुद्धा कॉर्ड होतो आणि हा सीएफ हा सुद्धा कॉर्ड होतो. म्हणजे सर्कलवरचे पॉइंट जर जोडले असतील तर त्याला आपण कॉर्ड म्हणतो. तो सुद्धा एक सेगमेंटच आहे. त्यामुळे इथे लिहित असताना आपण असं म्हणूया, सेगमेंट ईसी इज द कॉर्ड, सेगमेंट एबी इज द कॉर्ड, ऑल्सो सेगमेंट एडी इज कॉर्ड अँड सेगमेंट सीएफ ऑर एफसी इज द कॉर्ड. म्हणजे सर्कलवरचे 2 पॉइंट जोडणारा जो सेगमेंट आहे ज्याला आपण कॉर्ड्स म्हणलं. आणि जो कॉर्ड सर्कलच्या सेंटर मधून पास होतो त्याला आपण डायमीटर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एबी हा जो कॉर्ड आहे तो सेंटर ओ मधून पास झालेला आहे. सेम वे सीएफ हा जो कॉर्ड आहे तो सेंटर ओ मधून पास झालेला आहे. म्हणजे एबी याला आपण कॉर्ड पण म्हणू शकतो आणि डायमीटर सुद्धा म्हणू शकतो. सेम वे सीएफ इज द डायमीटर. इथं म्हणत असताना आपण असं म्हणू, या फिगर मध्ये जे डायमीटर आहे तो म्हणजे सेगमेंट एबी असेल किंवा सेगमेंट सीएफ असेल. दीज आर दी डायमीटर्स ऑफ दी सर्कल असं आपण म्हणू शकतो. यानंतर सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजे काय ते थोडंसं समजावून घेऊ. त्यासाठी हा एक इथे एक्सपेरिमेंट दिलेला आहे, ज्यामध्ये सिलेंड्रिकल शेप असणारी बॉटल घेतलेली आहे. याचा शेप सिलेंड्रिकल आहे, याचाच अर्थ याचा टॉप असेल किंवा बॉटम असेल ते सर्क्युलर शेप मध्ये आहे. पण याच्या या सर्क्युलर शेपच्या कडेने जर आपण एखादा दोरा गुंडाळला आणि त्या दोऱ्याची जर आपण लेंथ मेजर केली तर ती जी लेंथ असते ती लेंथ म्हणजेच या सर्कलचा सर्कम्फरन्स आहे असं म्हटलं जातं. किंवा असं इमॅजिन करून सांगा की हे जे सर्कल आहे हे सर्कल म्हणजेच एखादी लोखंडी तार आहे, कड आहे असं आपण इमॅजिन करूया. तर ते कड आपण एखाद्या ठिकाणी कट केलं आणि पुन्हा ते या पद्धतीने जर आपण स्ट्रेट केलं तर या स्ट्रेट केलेल्या सेगमेंटची जेवढी लेंथ असते ती लेंथ म्हणजेच या सर्कलचा जो सर्क्युलर एज आहे त्याची लेंथ असते, ज्याला आपण सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणतो. म्हणजे सर्कलवरचे जे पॉइंट असतात ते सगळे पॉइंट एका स्ट्रेट लाईन मध्ये पाहिल्यानंतर जो सेगमेंट बनतो त्या सेगमेंटची लेंथ म्हणजेच त्या सर्कलचा सर्कम्फरन्स होय. मग या सर्कम्फरन्सचा आणि रेडियसचा आणि डायमीटरचा काय संबंध. त्यासाठी थोडंसं नेक्स्ट एक्झाम्पल पहा. दॅट इज मीन्स नाउ वी हॅव टू फाइंड द रिलेशनशिप बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर.
त्यासाठी पुन्हा एक छोटासा एक्सपेरिमेंट इथे दाखवलेला आहे पहा. इथे एक ऑब्जेक्ट घेतलाय बँगल जो सर्क्युलर शेप मध्ये आहे. त्या बँगलच्या एजिसना जर आपण यापूर्वीच्या प्रयोगासारखं एखादा दोरा घेतला आणि तो गुंडाळला आणि त्याची लेंथ आपण मेजर केली म्हणजेच आपल्याला त्याचा सर्कम्फरन्स मिळेल. समजा तो 19 सेंटीमीटर इतका भरलेला आहे या एक्सपेरिमेंट नुसार. याच बँगलचा आपण जर डायमीटर काउंट केला, तो जर मोजला पट्टीच्या साह्यानं अथवा त्याच दोऱ्याच्या साह्यानं आपण याचा डायमीटर चेक करू शकतो. तो डायमीटर 6 सेंटीमीटर झालेला आहे. आता आपल्याला या सर्कम्फरन्स आणि डायमीटर यांचं रिलेशन शोधत असताना या दोघांचा थोडासा रेशो फाइंड आउट करूया. म्हणजेच 19/6 केला म्हणजे आन्सर 3.16 या पद्धतीने आलं. असे वेगवेगळे तुम्ही सर्क्युलर ऑब्जेक्ट जर घेतले आणि त्या प्रत्येकाचा सर्कम्फरन्स आणि डायमीटर चेक करून त्यांचा जर रेशो फाइंड आउट केला तर प्रत्येक वेळी जे आन्सर येणार आहे ते 3.1 आणि याच्या पुढे थोडस एखादा नंबर येतो. मॅक्झिमम टाइम्स तुमचं 1.4 याच्या आसपास येतं उत्तर. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट राहते. याचाच अर्थ असा आहे सर्कम्फरन्स आणि जो डायमीटर असतो ह्याची जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज कॉन्स्टंट असते. शक्यतो जर तुम्हाला पॉइंट मध्ये भाग लावायचा नसेल तर ही व्हॅल्यू 22/7 इतकी येते. म्हणून ही जी व्हॅल्यू जी कॉन्स्टंट आहे ती आहे अशी स्वीकारली जाते, ज्याला पाय असं म्हटलं जातं. म्हणजेच याच्या आधारे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला कसा तयार होतो पहा. म्हणजेच आपल्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे, इफ द रेडियस इज आर अँड द डायमीटर इज डी अँड सर्कम्फरन्स इज सी असं असेल तर सर्कम्फरन्स आणि डायमीटर यांचा जो रेशो कॉन्स्टंट येतो तोच येतो, ज्याला आपण पाय असं म्हणणार आहे. म्हणजेच हा फॉर्म्युला कसा तयार झाला पहा. C/D विच इज इक्वल टू पाय. हा जो डी आहे तो राईट साइडला गेल्यानंतर मल्टिप्लाय होतो. दॅट इज मीन C इज इक्वल टू पाय इंटू डी. हा सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला मिळतो. दॅट इज मीन सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय इंटू डी. परंतु आपल्याला माहित आहे जो डायमीटर आहे तो रेडियसच्या ट्वाइस असतो. म्हणजेच डी इज इक्वल टू 2 इंटू आर. म्हणजेच इथं डी च्या ऐवजी 2 इंटू आर जर आपण लिहायचं ठरवलं तर आपला फॉर्म्युला कसा बनेल. C इज इक्वल टू पाय इंटू 2r. पाय इंटू 2r म्हणजेच 2 पाय आर. म्हणजे आपल्याला हा सुद्धा सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला मिळतो. म्हणजे जर आम्हाला डायमीटर माहित असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरणार पाय इंटू डी, तरी सुद्धा आपल्याला सर्कम्फरन्स मिळेल. आणि जर आपल्याला रेडियस माहित असेल तर आपल्याला 2 पाय आर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. दॅट इज मीन्स दी सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू पाय डी और 2 पाय आर असा फॉर्म्युला आहे असं आपण म्हणू शकतो. यावर आधारित प्रत्यक्ष उदाहरण सोडवूया म्हणजे हा फॉर्म्युला तुमच्या अजून लक्षात राहील. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. कंप्लीट द टेबल बिलो. आपल्याला हा टेबल दिलाय ज्यामध्ये फर्स्ट रो मध्ये सिरियल नंबर, सेकंड रो मध्ये रेडियस, त्यानुसार डायमीटर आणि सर्कम्फरन्स. यामध्ये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि उरलेल्या 2 व्हॅल्यू आपल्याला विचारलेल्या आहेत. फर्स्ट त्यातला क्वेश्चन विचारात घेऊया ज्यामध्ये आपल्याला इथे सांगितलेले आहे हिअर रेडियस जी दिलेली आहे ज्याला आपण स्मॉलर असं कन्सिडर करूया, जो 7 सेंटीमीटर आहे असं सांगितलंय आणि आपल्याला याचा डायमीटर आणि सर्कम्फरन्स किती आहे ते फाइंड आउट करायचं. डायमीटर हा रेडियसच्या ट्वाइस असतो, त्यामुळे आपण इथे म्हणू शकतोय therefore d which is equal to 2 into r. म्हणजेच रेडियसची ट्वाइस. जर रेडियस 7 असेल तर 7 इंटू 2 म्हणजेच त्या सर्कलचा जो डायमीटर असेल तो 14 सेंटीमीटर असेल. म्हणजे इथं डायमीटर आपण 14 सेंटीमीटर डायरेक्ट सांगू शकतो, याच्या ट्वाइस आहे, फक्त त्याचं प्रेझेंटेशन केलं. आता आपल्याला सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचं आहे. सर्कम्फरन्स फाइंड आउट करत असताना डी माहित असेल तर पाय इंटू डी किंवा रेडियस माहित असेल तर 2 पाय आर या दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला वापरला तरी चालेल. आपण सुरुवातीला आर दिलेला असल्यामुळे 2 पाय हा फॉर्म्युला वापरूया. नाव सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू आर हा फॉर्म्युला वापरायचा. यामध्ये 2 म्हणजे आहे असं ठेवूया. पायची व्हॅल्यू जी आत्ताच आपण पाहिलेली आहे 22/7 जो कॉन्स्टंट नंबर असतो ती पायची व्हॅल्यू घ्यायची. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये जर घ्यायची असेल तर ती व्हॅल्यू 3.14 या पद्धतीने घेतली जाते. परंतु जास्तीत जास्त वेळा ही व्हॅल्यू आपण 22/7 घेतलेली सोयीस्कर होते. इंटू इथं आपल्याला रेडियसची सांगितलेली आहे ती 7 आहे. म्हणजेच 2 इंटू 22/7 इंटू 7 हे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर जे आन्सर येणार आहे ते म्हणजेच या रेडियसचा असणारा सर्कम्फरन्स आहे. म्हणजे त्या सर्कलचा सर्कम्फरन्स येतो. इथे हा प्रोडक्ट करत असताना या 7 ला हे 7 आपण कॅन्सल करू शकतो, कारण एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटरला. म्हणजेच रिमेनिंग पार्ट काय होतो पहा. 2 इंटू 22 म्हणजेच आपण म्हणू शकतो 22 2 जार 44. हा सर्कम्फरन्स ही सुद्धा लेंथच असते.
म्हणजे रेडियस सेंटीमीटर मध्ये होती, डायमीटर सेंटीमीटर मध्ये होता, म्हणजे सरकमफरन्स सुद्धा सेंटीमीटर मध्ये असेल. म्हणजे या सर्कलचा जो सरकमफरन्स आहे तो 44 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. याच पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन जो आहे त्यामध्ये आपल्याला डायमीटर अगोदर दिलेला आहे, त्यामुळे जी व्हॅल्यू दिलेली आहे त्याचा आपण विचार करू. हियर डायमीटर that is means D which is equal to 28 सेंटीमीटर. रेडियसच्या ट्वाइस डायमीटर असतो, याचा अर्थ डायमीटरच्या हाफ ही रेडियस असते. त्यामुळे जर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची असेल तर डायमीटरच्या हाफ पार्ट घ्यायला पाहिजे, म्हणजेच डायमीटर अपॉन 2 म्हणा अथवा 1/2 इंटू डायमीटर म्हटलं तरी चालेल. म्हणजेच आपल्याला जो डायमीटर दिलेला आहे 28 त्याला 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्या लक्षात येईल की 14 सेंटीमीटर इतका त्याचा रेडियस येतो. म्हणजे ज्या सर्कलचा डायमीटर 28 आहे त्याची रेडियस 14 सेंटीमीटर आली. आता यानंतर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरत असताना पुन्हा आपण म्हणू शकतो नाव सी इज इक्वल टू 2πr. हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. इथं आपण पायडी फॉर्म्युला वापरून पाहूया, कारण आपल्याला डायमीटर सुद्धा माहित आहे. आता पायची व्हॅल्यू नेहमीप्रमाणे 22/7 घ्यायची आणि डी म्हणजेच डायमीटर 28 आहे. इथं 7 ला 7 कॅन्सल झालेली होती, इथं आपण म्हणू शकतो 7 1 जार 7 4 जार, म्हणजेच इथं आपण 22 इंटू 4 विच इज इक्वल टू 88 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. हा सुद्धा सर्कम्फरन्स असल्यामुळं याचं युनिट सुद्धा सेंटीमीटर आहे असं घ्यायचं. म्हणजे ज्या सर्कलचा डायमीटर 28 सेंटीमीटर आहे त्याचा सर्कम्फरन्स 88 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला रेडियस अथवा डायमीटर दिला असता आपण सर्कम्फरन्स फाइंड आउट करू शकतो. आता जर आपल्याला सर्कम्फरन्स दिला तर त्याच्या आधारे आपण त्याची रेडियस किंवा डायमीटर फाइंड आउट करता आला पाहिजे. थोडस नेक्स्ट पेजवर उदाहरण घेतोय. दॅट इज मीन्स आपल्याला हा जो सर्कम्फरन्स माहित आहे ते सुरुवातीला आपण इथे लिहून घेऊया. हियर आपल्याला सर्कलचा जो सर्कम्फरन्स आहे दॅट इज मीन्स सी, ज्याची व्हॅल्यू सांगितलेली आहे 616 सेंटीमीटर. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे सी विच इज इक्वल टू 2πr और पायडी, त्यातला एक फॉर्म्युला वापरायचा आहे. देअरफॉर नेहमी आपण आर किंवा डी ची व्हॅल्यू माहित असते, म्हणजे राईट साईडला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. इथं आपल्याला सी ची व्हॅल्यू माहित आहे म्हणून आपण सी च्या ठिकाणी त्याची जी व्हॅल्यू आहे 616 ती सबस्टिट्यूट करायची आहे, which is equal to 2 into pi. Pi means 22/7 into रेडियस ची व्हॅल्यू माहित नाही म्हणजे आर इथं आहे असं राहील. तर इथं आम्हाला आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आर इज इक्वल टू साईनच्या ज्या साईडला आहे त्या साईडच्या उरलेल्या ज्या व्हॅल्यू असतात म्हणजे हे 2 आहे 22/7 आहे ते आपण लेफ्ट साईडला घेऊया. म्हणजे हा 7 इथं डिवाइड आहे तो इथं लेफ्ट साईडला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल आणि हा 2 आणि 22 हा जो न्यूमरेटरला आहे तो इथं डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे नेक्स्ट स्टेप आपण कशी करू शकतो पहा, 616 इंटू 7 अपॉन 2 इंटू 22 विच इज इक्वल टू आर. म्हणजेच आता मग हा भाग लावला आपण तर काय होईल, सपोज 11 2 जार 22, 11 5 जार 55, कॅरी ऑन 6, 11 6 जार 56. एक स्टेप आपण पुढे कॅरी करूया दॅट इज मीन्स 56 इंटू 7 न्यूमरेटर आहे असा लिहिलेला आहे, डिनॉमिनेटरला 2 2 जार 4 विच इज इक्वल टू रेडियस होईल. पुन्हा आपण या 4 ने डिवाइड करू शकतो. 4 1 जार 4 1 जार कॅरी ऑन 1 4 4 जार, म्हणजेच आपण इथं असं म्हणू शकतो की 14 4 जार 56 म्हणजे आपल्याला जी रेडियस मिळते देअरफॉर 14 इंटू 7 विच इज इक्वल टू रेडियस. म्हणजे या दोघांचं पुन्हा मल्टिप्लिकेशन केलं 7 4 जार 28 कॅरी ऑन 2 7 1 जार 7 प्लस 2 दॅट इज मीन 9 दॅट इज मीन्स 14 7 जार 98 विच इज इक्वल टू आर. म्हणजेच आम्हाला त्या सर्कलची जी रेडियस मिळेल which is equal to r which is 98 सेंटीमीटर. यासोबतच आपल्याला डायमीटर शोधत असताना आपण इथे म्हणू शकतो देअरफॉर d मीन्स डायमीटर which is equal to 2 into r, रेडियसची ट्वाइस असेल दॅट इज मीन्स 2 into 98 which is equal to 2 8 जार 16 कॅरी ऑन 1 2 9 जार 18 प्लस 1 19 म्हणजेच 196 सेंटीमीटर डायमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्या सर्कलचा सर्कम्फरन्स 616 असेल त्या सर्कलची जी रेडियस असेल ती 98 सेंटीमीटर असेल आणि जो डायमीटर असेल तो 196 सेंटीमीटर असेल. याच पद्धतीने हे जे फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे खूप महत्वाचं आहे पहा. त्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी सांगितलं की त्याचा सर्कम्फरन्स 72.6 आहे, म्हणजे यासारखंच एक्झाम्पल आहे फक्त त्याची जी व्हॅल्यू आहे ती डेसिमल पॉईंट मध्ये दिलेली आहे. मग आहे असं आपण जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, हियर जो सर्कम्फरन्स सी दिलेला आहे विच इज इक्वल टू
72.6 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स माहित आहे म्हणून आहे तोच फॉर्म्युला वापरूया. Therefore C is equal to 2 pi r. That is means 72.6, which is equal to 2 into 22 upon 7 into r. आता आपण हा जो डेसिमल फ्रॅक्शन आहे याला आपण सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत असताना काय करूया, इथं डिनॉमिनेटर नाही म्हणजे एक आहे असं तात्पुरतं कन्सिडर केलेलं आहे. हा 726 जर आपण करायचं म्हटलं म्हणजेच न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय केलं. न्यूमरेटरला जर 10 ने मल्टिप्लाय केलं असेल तर डिनॉमिनेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करू, जेणेकरून हा सिंपल फ्रॅक्शन तयार होईल. काय केलं लक्षात येतं का पहा, हा जो 72.6 आहे त्याला डिनॉमिनेटर 1 घेतला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपण 10 ने मल्टिप्लाय केलं. आता हा आपल्याला जर आर फाइंड आउट करायचा असेल तर हा रिमेनिंग जे व्हॅल्यूज आहेत ते आपण लेफ्ट साइडला घेऊया. दॅट इज मीन्स जो 7 असेल तो न्यूमरेटरला येईल आणि 2 into 22 जो असेल तो डिनॉमिनेटरला येईल, विच इज द व्हॅल्यू ऑफ आर. आपण हे जर सिम्प्लिफाय करत गेलो, सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला रेडियस मिळू शकतं. म्हणजेच पुन्हा मग इथं आपण 11 न डिवाइड करूया, अशा पटीत संख्या दिलेली असते. 11 2s are 22, 11 6s are 66, कॅरी ऑन 6, 11 6s are 66. हवं तर उरलेला पार्ट पुन्हा लिहूया. 66 into 7 हे न्यूमरेटरला राहिलेलं आहे आणि डिनॉमिनेटरला हा 10 into 2 2s are 4 असं आपण इथे म्हणू शकतो. दॅट इज मीन 2 2s are 4, 2 3s are 2 3s are असं आपण इथे म्हणू शकतो, विच इज इक्वल टू रेडियस आर असेल. आता इथं उरलेला कोणताही भाग जात नाही, अशा वेळी आपण एक काम करूया, हा जो न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आहे ते करून घेऊ. 7 3s are 21, कॅरी ऑन 2, 7 3s are 21 plus 2, that is means 23. म्हणजे 33 ला 7 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा 231 आलं अपॉन 10 2s are 20, विच इज इक्वल टू आर. आता इथं 20 ने डिवाइड करत असताना आपण एक काम करूया, थोडंसं सुरुवातीला 2 ने डिवाइड करूया. 2 1s are 2 0 किंवा इथं डायरेक्ट 2 ने डिवाइड केलं असतं, मात्र तो डेसिमल मध्ये प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करावा लागला असता. इथं 2 ने डिवाइड केलेला आहे, 10 आलेला आहे. इथं 2 ने डिवाइड कसं करतो पहा, 2 1s are 2, 2 1s are 2, कॅरी ऑन 1 11 झाला, 2 5s are 10. त्यानंतर नंबर नाही आहे म्हणून पॉईंट घेतोय, पुन्हा कॅरी ऑन 1, त्याच्या पुढे 0 आला, 2 5s are. लक्षात येत असेल तर तुम्ही या पद्धतीने इथं भागाकार करा, म्हणजे 231 अपॉन 2. जेव्हा पूर्ण भाग लागत नसेल तेव्हा पॉईंट मध्ये लावा, म्हणजे फायनल आन्सर आम्हाला असं मिळेल 115.5. आता हा जो भागाकार आलेला आहे या भागाकाराला पुन्हा 10 ने डिवाइड करायचा आहे, कारण डिनॉमिनेटर 10 आहे. 10 ने डिवाइड करायचं, याचाच अर्थ जो डेसिमल फ्रॅक्शन आहे तो अजून एक तर डावीकडे जाईल. Therefore we say that r is equal to 11.55 सेंटीमीटर. ही स्टेप लक्षात येते का पहा, आपण या 2 न 20 ला डिवाइड केलं 10 आलं, 2 ने या 231 ला डिवाइड केलं 115.5 आलं. याला पुन्हा 10 ने डिवाइड करायचं आहे, 10 ने डिवाइड करतो म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन एक लेफ्ट साइडला घ्यायचं, म्हणजेच 11.55 आलं. मग आम्हाला जर रेडियस माहित असेल तर इथे लिहून घेतोय 11.55 सेंटीमीटर. मग याचा ट्वाइस केल्यानंतर डायमीटर असेल. डायमीटर थोडंसं मी इथं कॅल्क्युलेट करतोय. नाव म्हणायचं डायमीटर विच इज इक्वल टू ट्वाइस इंटू रेडियस असेल, म्हणजेच 2 into 11.55. दॅट इज मीन्स यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 2 5s are 10, कॅरी ऑन 1, 2 5s are 10 plus 1 11, कॅरी ऑन 1, 2 1s are 2 plus 1 3, 2 1s are 2, म्हणजेच आपल्याला 23.10 सेंटीमीटर इतका त्याचा डायमीटर मिळेल. म्हणून इथं आपण म्हणू शकतोय डायमीटर इज 23.10 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला रेडियस अथवा डायमीटर दिला असेल तर आपण त्या सर्कलचा सर्कम्फरन्स फाइंड आउट करू शकतो, किंवा याच्या उलट जर आपल्याला सर्कलचा सर्कम्फरन्स माहित असेल तर त्याच्या आधारे आपण त्या सर्कलची रेडियस अथवा डायमीटर फाइंड आउट करू शकतो. यावरच आधारित असणारे जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.